ग अशी का ओरडते माझ्यासमोर? काय ओरडते ओरडते ठाकून राहिली जास्तीची? का काय डोक्षार पडेलस का तू? हा, मेणासारखी मोठेपणा दाखवून राहिली, हिडकेपणा करून राहिली, अर्धवट बोडायची लय शिष्टपणा करून राहिली हो तू. सुनंद ताई का ओरडते मला? ठाकू नको पहिले, पहिले तर सरकी बोल. येड पाडू पाडू येड पाडू पाडू बोलती दिरा. आता मी काय केलं? तू मला खरंच बाई मॅटर दिसतं बाई. नाही ना, खरंच तू मॅट आहेस. चांगला माणूस असं वागूच नाही शकत. तुला परिस्थिती समजून नाही राहिली का? तुझ्या नवऱ्याची नोकरी गेली, त्या माणसाला टेन्शन आलं, त्याला आधार द्या तर फिरायला चला, पावनचारा करतो. हॉटेलची भाजी आणा आणि साडी आणा. का डोक्यात किडे पडले आहेत का तुला? पाहिलं ना ते ननद किती तुझी बोलली टच नाही कोण घ्यायला लागलं श्यामले. हा, काऊन? तर तू अशी वागून राहिली म्हणून. काय बोलली काय बोलली? मला नाही माहिती. बगर डोक्याचे तुला माहितच काय असणार आहे. सरळ राय जरा, ताल नको तोडू. आणि ते लाडक्या लेकरासारखी ठाकत नको जात जाऊन रा. ठाकत ठाकत बोलते काय, येल पाडू पाडू हेडगेपणा करते काय? आम्ही तोल्या घरी का ती काय पिकनिकला आलो का? हा, मॅड बाई. म्हटलं बाबू आम्ही निघतो आता. चालले का? थांब ना, पाहुणेला सुट्टी नाही नाही, पाहुणे संग जातं का? हो आता पाहुणेसोबत जातो म्हटलं. भाऊ येतो म्हणे, मग भाऊ आम्ही जातो म्हटलं आता. कोण राहू दे ना भाऊले, मग मी बसून देईन ना गाडीत. नक्कीच ना. अरे भाऊ, म्हटलं मी बसून देईन ना तुम्हाला गाडीत, राहू द्या ना, थांबा ना तुम्ही. का आले रे बाबू, तुला अजून मला बसून द्या, तिकीट काढून द्या, तोच भौतिक घोर. हा, त्याच्यापेक्षा नाहीतरी ते पाहुणे जातोय म्हणतात ना तिकडे, त्याच्या गावाच्या अंग तिले काम आहे, तर तिकडे जातात. तर मग सरकशी तर मुले त्याच्या संग जाणं होते. हा, घरपोच जातो मग मी. बाबू, टेन्शन नको घेऊ. हा, हे बाय, लागली तर लागली नोकरी, नाही तर आपलं काही त्या नोकरीच्या माथं नाही बरं. हम्म, पण तू काहीच टेन्शन घेऊ नको. तुले किती रुपयाचं काम पडो, फक्त तू फोन कर. हम्म, या घराचं ते काय वय तू इथे किस्त, त्या गाडीची किस्त. हा, टेन्शन घेऊ नको. मी घरी गेलो की पैशाची सोय लावतो आणि पैसे धाडून देतो. ते फोनात टाकेल लावीन, शांताराम भाऊला टाकायला लावीन, नाही तर सरपंच भाऊला टाकायला लावीन. हा, तिच्या फोनात टाकीन, तेले देईन मी, आणि ते त्याच्या फोनातून मग तुला फोनात टाकतील. मला काही सुचणार नाही. अरे भाऊ, तू काहीच नको करू, रिकामे धंदे उलाढाल्या करशील, नाही तर काय इकशीन गिकशीन बापा. मी काय म्हणतो हे पाय, बस बस तू ती बस, मी तुला सांगतो. हे पाय, पैसे यायचं तू टेन्शन घेऊ नको. तू पैसे यायचं काय सोय लावतो, तू कायच्या सोय कुठून आणतं? कुठे वाजा बट्टा ना काळशी अजून नसतं व्याज भरत बसा लागेल. व्याजानं नाही काढत, ते अर्धा एकर नाही तरी नदी खाली चाललं ते, ते काढून टाकतो. हा, 15 लाख तू कशी देते कोणी त्याचे? अबे 30 लाख रुपये एकर वावराचे भाव झाले आपल्या इकडे. आपले वावराचे भाव का कमी झाले का? हा, अर्धा एकरी काढलं तर सारखं होते. तू काय टेन्शन घेऊन राहिलं हे असं नोकरीचं बकरीचं? आपलं काय का आपण का भूमिहीन लोक आहो का? आपल्या जमीन आणले का? हा, टेन्शन घेऊ नको तू. अरे बाबा, रिकामी धंदे करू नको असे, सांग बरं भाऊले. अरे मग तो म्हणते तर जाऊ दे ना किसना, तुला कर्ज फिटते ना. हा, किती याचं लोन किती बाकी राहिलं काय राहिलं, एक कायचे लोन फेडून टाक, घराचं फेड का गाडीचं फेड. हा, भाऊचं बरोबर आहे, कुठे टेन्शन घेता, जाऊ दे ना. अरे मी तुला सांगीन, सध्या काहीच नको करू, हे आशिले काही डोकं नाही. अरे बाबा, ते पैसे का आपल्याला, कर्ज का आपल्याला कोणी मागायला येते काय? ते EMI न कटत राहते ते दर महिन्याचे. आपल्याला काही नाही ते 15,000 या घराचे आहे, 7,000 त्या गाडीची आहे. काही नाही ते, ते त्याच्यासाठी का भाव रिक्त का काही बोलतो? एक खट्टा काल भरायला लागते ते. तू रिकाम्या धंदे अजिबात करू नको. मला विचारल्याशिवाय एकही व्यवहार करायचा नाही तुझ्या. नाही तर बसशील काय कोणाजवळचा इसार गिसार घेऊन. हा, इकू गिकू नको. मला काम पडलं ना, मी येईन गावात आणि मग पाहिन मग मी. हा, मग तू काळजी नको करू, तू टेन्शन नको घेऊ गड्या. हा, नाही तर मग मी विकून टाकीन, तुला पैसे पाठवून देईन. हा, तुला काय, तुला ह्याचा नाही का, मॅ का शोकात इकलं, तू मजबुरीत तर इक. मॅच का लय अंदर आणलं तुले, लय कर्ज मॅच करायला लावलं असेल तुले जास्त. मोठा भाऊ म्हणून काही मी तुला दिलं तर नाही, उलट घेतच राहिलो तो आजोडचं. हो, काही बोलतं का लेका? हा, असं काही बोलतं का? मॅट मॅट झालं का? भाऊ नाहीस का तुम्हाला? मग माझोडचं तो आजोडचं का नेरणार झालं का? तुला, तू तर मला तर खूपच नाही समजून राहिली हो. तुला काय समजा लागते काय नाही, सगळं पाहिलं नाही. आणि एवढा उदाळा खर्च नको करत जाऊ. हा, एवढं मोठं शोचं सामान कायले घेत राहावं लागतं म्हणे ना, इतकं शोचं सामान. हा, कायले उगाच पैसे कमवा लागतात. हिरा लय खर्च करत बाई तू. एवढा पचपच खर्च करणं बरोबर नाही. पैसे बचत ठेवा. हा, जाऊ दे ना कसं नंदाताई, पैसे का सोबत घेऊन जाशील का वर? हा, खर्च करून टाकायचे. हा,
खर्च करून टाकायचे, त्या माणसाला टेन्शन द्यायचं. आता खर्च नको करू. आता हे बाय सांगतो तुला, 12 महिने काहीच नको घेऊ. काहीच घ्यायला लागत नाही. तुझ्या घरात किती सगळं सामान आहे, माय किती सोय आहे, सगळंच आहे ना. हा, मग काले काही करा लागते, हे बदला लागते आणि ते बदला लागते, करतो काले हो रिकामे धंदे. आणि फ्रीज अँड ग्रीज बदला लागत नाही. एवढा साजरा फ्रीज आहे म्हणता, एवढा तन्नाल धंदे करू नाही, बरोबर नाही असं. हा, किती चांगला आहे. काय झालं माहिती आहे? अगं त्याचा कलर खूपच डल आहे, मला आवडलाच नव्हता, पण ती काहीतरी घेतला. कमाल आहे बाई मंदा. फ्रीज आहे ना तो, ड्रेस आहे का तो? कलर डल होता ना, आवडला नाही. 300-400चा आहे, माय दुसरा घेतो. एवढा महागाचा फ्रीज. ती काय धंदे करू नका बेकार डोक्याची. त्याचा कलरचं तुला काय करायला लागते? काम करून राहिला अंदर, चांगलं थंड पाणी करते, बर्फ तयार होते. हा, सगळंच आहे त्याचं चांगलं चालू. उगाच हा टाइम नाही आहे, रिकामे धंदे करू नको. 12 महिने सांगतो तुला, 12 महिने 2 वर्ष काहीच नाही घ्यायचं. काय सांगून ठेवतो. हा म्हटलं वहिनी, चला येतो आम्ही. येतो म्हटलं सुनंदाताई. चला ना जाताना घरी या म्हटलं, माझ्या घरी इकडनं पुण्यावरून या. अरे नाही नाही, नंतर येईल ना कधी. आता नाही, आता आता इकडूनच जा. कुठून मलाही एवढं माहित नाही. पण आता या वेळेस तर काही येत नाही. येईन ना पुढच्या वेळेस कधी. हा, कसला काय योग येते. हा, मी म्हटलं श्यामला येतं म्हटलं, या म्हटलं इकडनं. तर पुणे मार्गे जा म्हटलं, तर काम आहे म्हणतात बुवा, मीटिंग आहेत म्हणे. हो, काम आहेत ना. माझ्या घरचे पाहुणे वेळेवर तयार झाले ना यायले, आणखी हुकलं. ते आता शेतीतले काम, त्याचं ते फॅक्टरीचं, त्याचं फॅक्टरीचं, आमचं शेतीचं. काय काम असतातच. नाही तर हे म्हणजे पहिले नाही म्हणत, खरं खोटं काय सांगू, पहिले नाही म्हणत हे वावरातलं तर फवारा गिवारा आहे ते. आता शेतकऱ्याचे काम जसे, मग माझ्या सासूबाईच म्हणत जाय. मग तयारी झाले. अन वेळेवर अजून माझ्या सासऱ्याची तब्येत नव्हती म्हणा बरोबर, ते एक कारण होतं. आणि वावरातले कारण काम. मग वेळेवर अजून हुकवलं. मग मी नंतरच जाईन म्हणत. जाय तू आता, दादा हाय सोबत जसं मग असं. त्याच्यानं मग आता यावेळेस तर काही येत नाही. येईन ना मग कधी स्पेशल येईन तुमच्या घरी. कसलं काय स्पेशल, कोण येते? काही येत नाही कोणी स्पेशल. रावणीच्या लग्नात येईल ना तुमच्या पोरीच्या. बाबा बाबा, लय टाइम आहे त्याला अजून तर. इकडे काय नाही, आम्ही तिकडेच करू. आमच्या गावाकडे घर आहे, शेती आहे, सासू सासरे, माझे दीर दिराणी सगळं आहे तिकडे. सगळा गोतावळा तिकडेच आहे. इकडे कोण आहे आपला? त्यात रोजी रोटी जिथं तिथं राहा लागते. हो बरोबर आहे, नाही तर काय, तर जिथं काम आहे तिथं राहा लागते. हो, तुम्ही थांबता वाटते. आम्ही निघतो आता. आता निघतो आम्ही, तुम्ही थांबता वाटते. नाही नाही, आम्ही निघणारच आहे. ते श्यामला मीटिंग आहे ना, फोन चालूच आहे त्याचे. तो आता अचानकच आला ना इकडे. तिकडे आता रवीच्या भोवती, एकट्याच्या भोवती लय होते 2-2 फॅक्टऱ्या. पप्पाचं काही एवढं फिरत नाही ते. आता त्याच्यानं मग एकट्याच्या भोवती लय होते. आम्ही निघूनच राहिलो आता बस. वहिनीला म्हटलं, वहिनी घ्या काळजी. हा, हो, सगळे सोबतच चालले. एकदम घर भरलं भरलं ना, तरी कमच झालं. ताईला तर म्हणून राहिले मी थांब म्हणून, ते नाही म्हणते. दादाला जाऊ दे ना, नंतर जा तू मागून, मी तुला बसून देईल. नाही हो बाई मंदा, माय घरी घोर आहे ना. माझे सासरे बिमार आहेत. आता वावरातले काम, आता एका दिवसासाठी आता 2 दिवस मोडले ना. आ? येईल ना कधी. आता तू चालली? हो रे महाराणी. चालली मी. मावशी तू पण चालली का ग? हो ग राणी, सगळेच चालले आता पाहुणे. सगळे पाहुणे पाहुणे आले आणि डिस्टर्ब केलं काय ग राणी? हा, होमवर्कही होत नव्हतं, सगळ्या गप्पा गप्पाच सुरू. नाही ग मावशी, नाही ग आत्या, दोघी जणी होत्या ना तर मला खूप करमलं. हुशार आहे माझी भाशी, लय हुशार आहे बाई. अभ्यास कर हा. आशा, पाहुणे बोलावून राहिले, चला म्हणतात. चला निघतो आम्ही आता. अरे दादा अंग टाक ना. नाही नाही, आशा अंगण घेऊन काय लिव. काय पाहुणेचं काय म्हणतात, पाहुणे काय म्हणतात? सुट्टी नाही भेटत का त्याला? काय जायचं काय म्हणतात? अरे हो ना, थांब ना, ते सुट्टी जाईच थोडस हे झालं तर, म्हणून ते काय फोनवरच बोलून राहिले. जाऊ दे ना मग आता. आज नाही गेले समजा, आज उद्या नाही गेले तर 1-2 दिवसात जातातच ना ते. हा? घरचे काम राहिले नाही. काम म्हणजे अरे फवाऱ्याचं औषध आणून ठेवलंय. ते मीनाचा आलता फोन, तिनं घेतला फवारा मारून. पण ती मजुरी गेली ना. मी घरी असतो तर मॅच मारला असता स्वतः. मीनानं पाणी दिलं असतं, मी फवारा मारला असता. उगाच मजुरी नसती गेली. तसं आता डवऱ्याचा फेरगीर धरा लागते. आता वावरातले काम बाई, बाकी का हा आपल्याला कोणतं ड्युटीवर जावं लागते. पण ही वावरातले काम आता जसे. अरे दादा मग काय तर, वावरातले काम नाही तर काय नाही, तुझं आता हंगाम आहे ना हा. नाही बरोबर आहे, पण ते पाहुणे जातात.
तू उगाच पुढे जाशील ते मागून येतात घरपोच गाडी चालली. हा? चांगलं त्यात बसून जाय, उगाच चालला यानं जाऊ दे त्यानं जाऊ दे. हा? म्हणून म्हणतो. तुला ते घरी नेऊन देतात ना, घरपोच जाणं होते ना तुला. हो ना, पाहुण्याली दगदग उगाच त्याला इकडून मला घरी नेऊन द्या आणि मग घरी जा. नाही. काची दगदग, काय दगदग एकदग नाही. नाहीतर तिकडे आले ते तर येतेच ना घरी बाबाच्या भेटीले. हा? मग ते कोण येता न येता इकून जाताना तुले सोडून देतीन बा, भेटाई घेतीन आणि चालले जातील. आपस त्याचं काम करतीन त्याच्या गावाले अन तिकून सरकीशी देवती चालले येतील वापस. सारखंच आहे त्यात काय. का असे आता समजा किसनानं एवढं मोठं कर्ज काढलं, ते लोन काढलं घरासाठी यासाठी, तुमची अशी नाही. आता तुम्ही हे घर घेतलं समजा तर. हो दादा. मग काय तर बिना लोनचं होते का आपलं? काय एक मार्गी माणसाचे का पैसे असतात का जमा की जा बँकेतून काढून आणा? कर्जावरच असते सारं. हो, याही घरासाठी कर्जच काढलेला आहे दादा. म्हणाले काय बरं. हो तेच तर म्हटलं आता किसनाचं टेन्शन न झालं. तो नाही पण ते पण त्याला तर म्हटलं म्या. नाही थांब ना, एवढं काय घाई करतं, एवढं काही नसते. आ तर तू सांगीन ना आपच. जमीनच त्याचं काही बचती आहे म्हणे. आ तू टेन्शन न घे एवढी, त्याची थोडीफार बचती आहे ना. तर त्याच्यावर काही ना काही भागी ना. तो का काय काय घरी बसणारा माणूस आहे का रे? या नाही त्या कंपनी, त्या नाही त्या, काही ना काही उलाढाल्या करतेस तू. आ तू काही नाही तर बसशील कुठे सौदा गिवदा करून. काही सौदा गिवदा करू नको, त्याने सांगलं ना स्पष्ट. नाही करत नाही ना मग, नाही तर मी आता म्हटलं होतं त्याला, पण तो मग गोष्टच नाही नाहीच म्हणते. मला करायचं असलं तर मी येऊन करीन म्हणते. मग पाहतो ना त्याची वाट पाहतो. तसंही आता मी अजून काही आता घरी जातो, काही वावरातले कामं धंदे चालू सुट्टी लावतो. आणि 8-10 दिवसांनी डबल एकदा येतोच मी त्याच्याजवळ. हं? आपण असलं त्याला आधार वाटते. त्या पोरीचे येते जेव्हा ते, पण ते जाऊ दे, तिचं काय करायला लागते. आपण आपल्या भावासाठी जाव. नाही जाईन म्हटलं मी, तू येशील का मग? आता काय येतो तू डबल डबल. हा पाहिन मग तू आला की मला सांग मग मी मारीन ना चक्कर. म्हणलं जसं मग त्याला मग त्याची समजते काय जमते काय. फोनावर खोटाही बोलू शकते तो. फोनावर लय गोटी लपवते तो. गोटी सांगत नाही की पुऱ्या फोनावर लपवते. हा तर आपण पाहिलं जसं हजर असलं तर आपल्याला माहित राहते. एकदा त्याचं जमिलो मग तो काही टेन्शन नाही, तोच सारं घर भागवती. हा पण त्याच लेकाचं हे झालं ज्यानं जसं. काही नको टेन्शन घेऊ, काही नाही तेवढं काय रे दादा, चालतेच आहे नोकरी म्हणजे काय. एवढं का परमनंट नसते का? हे चालतेच आहे, त्याचं काही नको टेन्शन घेऊ तू. तू त्याला सांभाळ. हा बाबाची तब्येत वहिनीले म्हणा जरासं म्हणा, लेकरायले सांभाळाच म्हणा, अजिबात खर्च आणू नका म्हणा कोणता. हो हो बापा, मग काय तो बापा. नाही नाही, खर्च तो काय करतो आता त्याच्या भोवती त्याचं सुचून नाही राहिलं त्याले. नाही आता मी त्याला काही मागतच नाही. पाय यंदाच्या पिकाचंही त्याला मी त्याला देऊन देतो यंदाचं पीकही. आमचं भागते गावात काय खर्च राहते, शहरात खर्च राहते. यंदाचं पीकही त्याला देऊन देतो. मा बँकेत आहेत ना, ते मागून हरभरा ऐकला होता तर 70-80 हजार आहेत काही. तर ते बी त्याले पाठवून द्यायला लावतो ते. आपले सरपंच भाऊ पाठवतात ते, आपल्याला काही जमत नाही ते. किती आहेत? 70,000? हो 1,40चा चेक आलता. बदलले काही खर्च झाले, आता पेरणं गिरणं केलं तर बिये गी आणलं त्याच्यात. 70,000 आहेत त्याच्यात. म्हणलं तेवढे पाठवून द्यायला लावतो सरपंच भाऊले त्याच्या फोनातून. आपण त्याले का आधार भेटते तेवढाच. वर्षा पाणीले याले त्याले कमात येते त्याच्या. चालते, दे पाठवून. बायजो सरपंच भाऊले बरोबर देतो त्याचा नंबर. हो त्याच्या जोडी आहे ना. हो त्यानं मग पैसे त्या भाऊच्याच फोनावर पाठवले ते लगे मले त्या भाऊन मग त्याचा चेक दिला बँकेचा आणि लगे मले ते काढून दिले पैसे. त्याच्याजवळ नंबर आहे ना त्याचा. तो किसना पाठवत असते की नाही पैसे, त्या भाऊच्याच फोनावर पाठवते बरोबर. त्याच्याजवळ आहे ते एकामेकाचे नंबर. ते मले येत नाही लेख. पिंकी म्हणे बाबा शिकून घ्या ना, काही नसते ते लय मी शिकवतो, पण आपल्याला भेव लागते. असं वाटते बाबा एखादा आकडा इकडे तिकडे दबाव चालले जाव दुसऱ्याले. काही समजा आपल्याला एक तर कळत नाही त्यातलं काही. आराम करा ना भाऊ. हो मी तर म्हटलं दादाला अंग टाक, तू नाही म्हणे. नाही नाही, आराम काय आता काय. का हो? कस भेटते का सुट्टी मग? हो सुट्टी भेटते. उद्या सकाळी निघू म्हटलं भाऊ. जसं आता रात्रीचं निघाल्यापेक्षा आता नाहीतरी संध्याकाळ झाली. सकाळी कसं पहाटे निघालं की आपण बरोबर पोहोचतो संध्याकाळचं तिथं. दुपारचा म्हणजे दिवसाचा प्रवास बरा राहते गाडी चालवणं हे ते. रात्रीचं कसं आता पावसाचे दिवस आहेत. नाही नाही बरोबर आहे हो बापा, दिवसा उजेड वाजेडी जाणं होती हो. चालते ना.
एवढं का अर्जंट आहे? चालते चालते. सकाळी मग सकाळी सकाळी निघू मग फार सुद्धा. तुम्हाला सुट्टी भेटली ना बा? हो, हो. सुट्टी भेटली म्हणूनच. नाहीतर काय आपलं का जाणं. आपल्या हातात नाही ते. तुम्ही मालक आहात बुवा. शेतकरी म्हणजे राजा आहे. हां? खुद मालक, खुद चालक. वाटेल त्या दिवशी काम करा, वाटेल त्या दिवशी सुट्टी घ्या. आमच्यासारख्याचं काम नाही काय ते. आम्हाला सुट्टी नाही भेटत ना. मनानं असो नसो, बिमार असो काम करावंच लागते. शेतकरी राजा आहे. हां? तुम्हाला सुट्टी काढावी लागते का? काच बापा राजा राजा करू करू पार येले चालू आहेत शेतकऱ्याचे म्हणलं जावई बा ज्याचं त्यालाच माहित आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्यालाच माहित आहे हा की काय चालू आहे यंदाचं कर्ज भरणं होत नाही तर दुसऱ्या वर्षी कर्ज होते आणि पीक आले मात्र भाव नाही काही नाही धाव धाव मेला आणि पूर्व नाही जेवला अशीच गती आहे